तर खराच्या मिरगावमधील फार्म हाऊसमधील कामगारांना चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे। वॉचमन, स्वच्छता कर्मचारी, मंदिरातील पुजाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे। खराच्या मिरगावमधील फार्म हाऊसमधील सगळ्या कामगारांना आता चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे आणि या चौकशीमध्ये हे सगळे कामगार कशा पद्धतीने जबाब नोंदवतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। कुणाल गायकर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। कुणाल, चौकशीला आता वेग आलेला आहे, कामगारांना चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे, सध्याचे अपडेट्स काय मिळतात या प्रकरणासंदर्भातले? वर्षा, नक्कीच मी सध्या मिरगाव येथील जो भोंदूबाबा अशोक खरात आहे त्याच्या फार्म हाऊसच्या बाहेर मी उभा आहे। आपण बघतो की हे अतिशय भव्य असे हे फार्म हाऊस जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे। साधारणतः 3 ते 4 एकरावरती हे फार्म हाऊस जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे या फार्म हाऊसचे जे कर्मचारी आहे किंवा वॉचमॅन आहे किंवा मंदिराचे पुजारी आहे त्यांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। सकाळीच ते नाशिककडे रवाना झालेले आहे। साधारणतः 9च्या दरम्यान ते नाशिककडे गेलेले आहे। त्यामुळे आज चौकशीमध्ये ते नेमकं काय जबाब देता हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नेमकं त्यांच्या जबाबामध्ये काय नोंद केली जाते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र एक महत्त्वाची माहिती म्हणावं लागेल की हे सगळे जे कर्मचारी आहे किंवा इथले मंदिराचे पुजारी आहे त्यांना आज सगळे चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपण बघतो की या ठिकाणी पोलिसांनी देखील छापे टाकले होते, या परिसराची पाहणी केली होती आणि आज इथले जे कर्मचारी असतील, या परिसरामध्ये राहणारे जो वॉचमॅन आहे तो असेल किंवा या ठिकाणी पुजारी असेल, याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स कुणाल आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद।